जिजाबाई, भीमला आपल्या अशा बोलण्यात नग फसवूस. म्या फसवते याला. भीम, आता तूच सांग तुझ्या बाबाला, मी जे बी गोष्टी बोलते ते नैतिक आहे का फक्त बोलत आहे? खरं आहे का खोट आहे? मला नाचवर करायला दा, मला लय भूक लागली मला. आता तू हे ताट घेणार का नाही घेणार यावर सिद्ध होईल की भीमराव कोण आहे. संकटाच्या वेळी समाजाच्या नियमाशी न भीता जोकूभाऊंना जेवण चालणारा का फक्त असंच मोठ्या मोठ्या बाता करणारा जो संधी बघून गप्प बसतो? सांगा समद्यांनी, कोण आहे भीमराव? आज तर समद्या लोकांना बघायचं आहे. चल दादा, या भीमराव कडून काहीच नाही होणार. तुम्ही लोकांचं बोलतच बसणार आहे का? मला जेवाय मी देणार आहे. नाना जेवाय द्या मला. या 4 दिवसांपर्यंत याच्या जातीतल्या कोणत्याच व्यक्तीने याला जेवण खाण द्यायचे नाही आणि जो पण कोणी सभेचा निर्णय नाही मानणार त्याला नेहमीसाठी समाजातून बाहेर काढले जाईल. भीमराव, काय विचार करतोयस? ताट घेणार का नाही? लवकर निर्णय घे. नाही भीम, काय बी करायच्या आधी ही विचार कर, कारण या समदेसनी हेच वाटतं का तू कसं बी करून यांच्या नियमांच्या आणि निर्णयाच्या विरोधात जावास, जेणेकरून तुला सामाजिक बहिष्कृतच्या नावावर त्रास देता यावा. मालोजी बरोबर बोलत आहे. जोकूच्या संग जे बी काय झालं आहे त्याला जबाबदार तू थोडीच आहेस. त्यामुळं आमच्या दोघांनी आमच्या परिस्थितीवर सोडा. जे बी होईल आम्ही नवरा बायको बघून घेऊ. दा मला जेवायला, लय भूक लागली आहे मला. सांग, काय करणार आहे? हिम्मत पण किती वेळा तोडतील ते लोक. हिम्मत तर पुन्हा जोडली जाईल आणि मी आयुष्यभर माझ्या जातीतल्या लोकांची हिम्मत जोडत राहीन. मला नाही वाटत भीमच्या मार्गात त्याचा बाबा, त्याची पत्नी, त्याची आत्या आणि त्याचे काही सहाय्यक पण असतीलच ना. त्या सर्वांचे प्रेम भीम आणि जोकूच्या मध्ये उभे असेल. मला नाही वाटत की भीमराव साठी एवढे सोपे असेल त्या सर्वांच्या प्रेमाला लांब करून जिजाबाईकडून ताट घेऊन त्या जोकू पर्यंत जाणे. बाबा, वेडा माणूस आहे तो भीमराव. आपल्या जातीतल्या लोकांसाठी इतका वेड्यासारखा करतो की तो स्वतःच्या लोकांच्या प्रेमाला देखील त्यागू शकतो. त्याला त्याच्या कुटुंबाच्या आधी त्याचा समाज आहे. होय बाबा, मला पण हेच वाटते, पण माहित नाही कोणत्या नक्षत्रात जन्माला आलाय. बाबा, त्याला कोणाची चिंताच नाहीये. चिंता आहे बाबा, पण आता यावेळी चिंता करण्यापेक्षा माझ्या ध्येयाबद्दल विचार करणं गरजेचं आहे. कारण एकदा मला या समाजांनी समाजातून बहिष्कृत केलं तरी चालेल, पण बहिष्कृत होण्याच्या भीतीने मी असाच जर इथे उभा राहिलो तर ते नाही चालणार. मला नाही माहित की लोकांना मी कसा भीमराव बनतो हे बघायचंय, पण मला चांगलंच माहिती आहे
की मी काय करत आहे. हे खरं आहे पोरा, आणि मी समजू बी शकतो या. तुझं पूर्ण आयुष्य असंच संकटांशी लढण्यातच जाणार आहे. पण ही गोष्ट पण खरी आहे का एक बाप आपल्या पोराला आपल्या डोळ्यांच्या समोर एवढ्या मोठ्या संकटाच्या दिशेनं जाताना कसं बघू शकतंय. यह ताट मी जोखूला देऊन घेतोय. आता जे बी होईल माझं होईल. तुझा उद्देश बी वाचल आणि मी एका बापाचं कर्तव्य बी पाळू शकल. तुम्ही का मध्ये पडताय? याला बनायचंय ना महान, बनू द्या की. माझा पोरगा आहे, त्याला वाचवणं बी माझं कर्तव्य आहे. नाही, माझं नवरा असं नाही का संधी मिळाली तर बाबासनी संकटात टाकून चौथा वाचतील. त्यामुळे आम्हा दोघांनी बोलू द्या. बाबा, मला असा भीमराव बनायचं नाहीये जो आपल्या कुटुंबाबद्दल विचार नाही करू शकणार आणि केवळ बाकी सर्वांची मदत करत राहील. तुम्ही नाही जाणार. भीम, द्या ताट. रमा, रडू नकोस. उलट हा विचार करून आनंदी राहा की रमाबाई होणे देखील सोपं नाहीये. मी नाही रडणार. बस तुम्ही मला तुमच्या संग घेऊन चला. मग जे बी काय होईल ते आपल्या दोघा संग होईल. सवय लावून घेतली पाहिजे रमा. आयुष्याच्या प्रत्येक अडचणीत मी तुला माझ्यासोबत नाही घेऊन जाऊ शकत. पण का? कारण युद्धाच्या रणांगणात जर योद्ध्याचा सर्वात आवडता व्यक्ती त्याच्या सोबत असेल तर योद्धा कमकुवत पडतो. तू बाबांची, आनंद दादाची, बाकी सर्वांची काळजी घे. सब विधि सहजे पाइए जे मन जोगी हो. आता तुला समजलं का समाजातल्या अस्पृश्य जातीच्या लोकांच्या विरोधात जाण्याच्या शिक्षाचा त्रास काय असतो त्यो. आणि मग स्पृश्य जाती संग लढायचं विसरून जाशील आणि समानतेबद्दल बी बोलणं बंद करशील.
घ्या. रमा, धाडस ठेव. भीमची ही नवी लढाई आहे. सभेच्या नावाखाली दुसऱ्यांना समाजातनं बेदखल करणाऱ्या कटाच्या विरोधात. त्यामुळे विश्वास ठेव. विश्वास आहे काकू. मला माहितीये की ही लढाई बी जिंकतील ती, पण समजा माहित असताना बी हाय तर त्यांची बायकोच ना. भीमपुरा, तू सतत एवढं खरं बोलतोयस का? म्या तुझा बाप असून बी तुझ्या संग बळजबरी नाही करू शकत. पण या उच्च जातीच्या लोकांनी जे जाळ पसरवलं आहे त्यात तू फसलास आणि तुझी लढाई अजून अवघड झाली आहे. घ्या, डोळे पुसा आपले. आणि तुम्ही रडत कशाला हाय? तुम्हाला तर आनंदी झालं पाहिजे. तुमचा पोरगा अजून बी मोठी लढाई लढायला गेला आहे. घ्या. हे समजा तुझ्यामुळे झालेलं आहे. तुला हेच पाहिजे होतं ना, का भीम कसा बी करून संघर्षात फसून कमकुवत बनावा, तो कायमचा तुटून जावा, एक घारलेला माणूस बनावा. अव, मला काय पाहिजे त्यानं काय फरक पडतो? आणि तुम्ही हे समजा विचार करतच का हाय? तुम्हासनी तर आनंदी व्हायला पाहिजे. तुम्ही जलंबर भीमला संघर्षासंग लढाईची शिकवण दिली आहे आणि बघा आज तो तेच करत आहे. आणि तो बी तर योद्धा योद्धा करत बसतो नेहमी. आता त्याला योद्धा बनायचं आहे, त्यामुळं म्या फक्त लढाईचं मैदान दाखवलं. त्यामुळे माझ्यावर राग नका काढू. बायको म्हणून डोळं पुसायला आले होते. रडायचंच असल तर रडा. भीमराव, केलंस ना तू मूर्खपणा? एकाला चारण्याच्या नादात तू तुझ्या बायकोला, बाबांना, भावाला आणि संपूर्ण समाजाला सोडून आपली सीमा ओलांडलीस. जसं की जोकू 3 दिवसानंतर साईद परत निघून जाईल, पण तू आयुष्यभरासाठी एकटा पडशील. तुम्हा दोघांना गैरसमज झालाय की मी रेष ओलांडून इथे आलो तर ह्या सर्वांपासून लांब होईल. नाही, मी आणि जोखो काका दोघेही चाळीच्या आत जाऊ. होय तर मग जा ना, जा.
आतमध्ये जाऊन तर दाखव. या पळून गेला भीमराव. पळकुटा कुठला. भीमराव आंबेडकर पळकुट नाहीत. बस तुम्ही एवढं समजा का त्यांची लढाई इथनं सुरू झाली आहे. आतापर्यंत भीमराव सोबत आपले शत्रुत्व होते, पण त्याने जे कारस्थान केले आहे ना, आता तो संपूर्ण जातूचा शत्रू झाला आहे. त्याने आपल्या व्यवस्थेला आव्हान दिले आहे, आपल्या सर्वांच्या विरोधात लढायला निघाला आहे. जर त्याला वेळेतच नाही थांबवले ना आपण, तर बघतच राहा, येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या समाजाचा आपल्या व्यवस्थेवरून विश्वासच नाहीसा होईल. असं नाही होणार. आपण त्याला थांबवू पण आणि त्याला तोडू पण. त्याला मुंबई सोडून जाण्यासाठी लाचार बनवू. सोडून तर जावं लागेलच त्याला, आणि या कामात मी तुमच्या सोबत आहे. आपण दोघे आपल्या आपल्या स्तरावर भीमरावला धडा शिकवायचा, आणि हीच समाजाच्या प्रती आपली सेवा असेल. आनंद भाऊ, आपल्याला मिळून तयारी केली पाहिजे, कारण मोठ्या जातीची लोक भीमलाच निशाणा बनवणार. तर मालूजी, आपल्याला कसली तयारी केली पाहिजे? जेवढं मी मेघनाथ आणि मेघनाथसारख्या लोकांनी बघितलं आहे, त्यात मला हे समजलं आहे का, ती लोक पुऱ्या ताकदीने लढतील, आणि त्यांची ताकद त्यांची माणसं असतील, आणि त्यामुळं आपल्याला बी आपल्या माणसांची ताकद वाढवली पाहिजे. वय, आपल्याला काही करून आपल्या माणसांना एका मतावर आणलं पाहिजे, तरच आपण ही लढाई जिंकू शकू. मित्रांनो, आम्हाला जास्तीत जास्त लोकांना एका मतावर आणले पाहिजे, तेव्हाच आपण त्या भीमरावला उत्तम पद्धतीने हरवू शकणार. काय काय बोललीस तू? परत बोल. हेच कामासने आमच्या जातीच्या लोकांना एकत्र केलं पाहिजे. त्यांच्याशी बोलावं लागेल, त्यांना समजावावं लागेल. काही लढाई फक्त भीमराव आंबेडकरांची नाही, अण्णा जोखू काकांची, तर ही लढाई आपल्या समद्यांची आहे. आणि तुला काय वाटतं, समधी लोक एकत्र येतील? अगं, जर या चाळीतले लोक एकत्र होऊ शकत नाही, तर बाकीचे लोक कसं एकत्र होणार? फालतूच्या गोष्टी करतेस. येड्यासारखं बोलणं तुम्ही करत आहे काकी, आणि हे मी तुम्हाला दुसऱ्यांदा समजवत आहे का माझ्या समोर माझ्या मित्राबद्दल असं कवाच तुम्ही बोलू नका. नाहीतर काय करशील तू? काय करेल हे तर माहित नाही काकी, पण काहीतरी असं नक्कीच करेल ज्यामुळे तुम्हाला चांगलं समजेल का म्या भीम नाही, जो मर्यादाचा आदर करतो. नंदू भाऊ, काय झालं जिजाबाई? यो तुमचा भाऊ मला पद्धत शिकवत आहे. या जिजाबाईला पद्धत शिकवत आहे, जिला तिचा नवरा, तिचं कुटुंब, तिच्या सुना, मुलं कोणीच नाही शिकवू शकलं. चांगल्यापणाने शिकवा त्याला. जर मी माझ्या पद्धतीने शिकवल ना, तर वाईट होईल परिणाम खूप. नंदू दादाचं बोलणं मला तवा समजलं नाही, तर आता काय समजेल? सोडा, तुमच्या संग बोलणं मूर्खासारखं आहे. रमा वहिनी, तुम्ही समध्याने जो विचार केला आहे तो बरोबर विचार केला आहे. यानंच पुढे जाऊया, आपल्या जातीच्या लोकांसंग बोलणं करूया. हा भीम जगातला पहिला माणूस आहे जो स्वतः संकट असणार स्वतःच बोलवतो, पण यावेळी आपल्या हक्काच्या कारणानं नाही, तर समाजाच्या व्यवस्थेच्या अपराधी बनून फसला आहे. त्यामुळं यावेळी तो विजयी नाही होऊ शकणार. कुठल्या बी परिस्थितीत विजयी नाही होऊ शकणार. बघते मी अभी. नक्कीच बघा,